मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता लवकरच या ठिकाणी जिल्हा न्यायालय जे काही मुंबई उच्च न्यायालय पहा त्याचे पेपर होणार आहेत आणि कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपल्या हातामध्ये फक्त काही दिवस बाकी आहेत पहा. आता राहिलेल्या दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे, रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र एक करायची पहा आणि अभ्यास करायचा आहे. एकही मिनिट आपल्याला या ठिकाणी वाया घालवायचा नाही. होता होईल तेवढं YouTubeला तुम्ही इकडून नकडून अभ्यास करत असाल, परंतु जर तुम्हाला या ठिकाणी कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा असेल आणि फास्ट रिव्हिजनसाठी PDF पाहिजे असेल, म्हणजे पटपट रिव्हिजनसाठी शिपाई असेल, चालक असेल किंवा लिपिक असेल, यासाठी फक्त आपण ₹249 या ठिकाणी मित्रांनो PDF लॉन्च केलेली बघा. यासोबत तुम्हाला टेस्टसुद्धा भेटणार आहेत महत्त्वाच्या. त्यामुळे ₹249चे जे काही PDF आहेत, ते लवकरात लवकर घेऊन टाका. कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी. जास्त काही सांगत नाही. सोबतच पहा हॉल तिकीट संदर्भामध्ये अपडेट आणि या व्हिडिओची PDF पाहिजे असेल, तर मुंबई उच्च न्यायालय भरतीचा आपण एक सेपरेट WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. अन्यथा जो आपला नंबर दिसतोय बघा 932523 पिवळ्या पट्टीवरती 932523 0840 याला मेसेज करून टाका. चला प्रश्नाकडे वळूयात. पहिला प्रश्न मित्रांनो, चोराच्या मनात चांदणे असणे या म्हणीचा अर्थ सांगायचा आहे. प्रत्येक प्रश्नासाठी आपल्याला 3 सेकंदाचा वेळ मिळणार आहे. 3 सेकंदामध्ये आपल्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. चोराच्या मनात चांदणे या म्हणीचा अर्थ काय होईल? तर याचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 चोरास भीती वाटणे. पुढचा प्रश्न आहे बघा लागूच चालन या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय कोणता आहे? चला द्या उत्तर. उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. जसं काय आपली एक्झाम चालू आहे पहा. किती प्रश्न बरोबर येतात हे कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगायचं आहे पहा. त्याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 खुशामत. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रणिपात या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे? तो कोणता आहे मित्रांनो? प्रणिपात या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द वसन. ऑप्शन क्रमांक 4 वसन याचं योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवायचं वसन. नेक्स्ट आहे पहा पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे पहा प्रयत्नावर पाणी फिरणे. प्रयत्नावर पाणी फिरणे. चला द्या उत्तर. आपल्याला या ठिकाणी 3 सेकंदाचा वेळ मिळत आहे. प्रयत्नावर पाणी फिरणे. तर मित्रांनो प्रयत्न वाया जाणे. लक्षात ठेवा प्रयत्न वाया जाणे. नेक्स्ट आहे बघा पुढील शब्दासाठी अर्थदृष्ट्या पर्यायी शब्द ओळखायचा आहे. धर्म. बघा नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. नसलेला. धर्म म्हणजे मित्रांनो हिंदू हे या ठिकाणी नसलेला शब्द आहे पहा. सदा रडत बसणारा. तर बघा बेहेमित मनुष्य या शब्दसमूहासाठी योग्य शब्द आपल्याला ओळखायचा आहे. चला ओळखा पटकन. तर रडत राव. लक्षात ठेवा मित्रांनो रडत राव याचं काय पहा योग्य उत्तर आहे. नेक्स्ट हे पहा शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखायचा आहे पहा. तो ऑप्शन क्रमांक 4 हा बरोबर शब्द आहे पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, रिकाम्या जागेसाठी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा. मी कोणत्याही टिंब मराठी शाळेमध्ये शिकलो नव्हतो. चला द्या उत्तर. उत्तर द्यायचं बघा कमेंट बॉक्समध्ये. चला पटपट करा उत्तर. याचं योग्य उत्तर होईल पहा शाळेत. लक्षात ठेवा कोणत्याही मराठी शाळेत शिकलो नव्हतो. या ठिकाणी खरोखर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन व्हावं वाटत असेल तर तुम्ही हॉल तिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका. कारण की जो हॉल तिकीट येण्याची वाट पाहतो तो फक्त फॉर्म भरण्यापुरताच मर्यादित असतो. तर मित्रांनो तुम्ही बघा आत्तापासून जर या ठिकाणी अभ्यास केला तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला PDF घ्यावं लागणार आहेत पहा. म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पहा. तर बघा या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे 10,000 प्रश्नांच्या PDF असणार आहेत पहा. या PDF मध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो ₹249 या PDF असणार आहेत. कारण की बघा आता आपल्याकडे वेळ आहे बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. कोणत्या प्रकारे प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण 10,000 प्रश्न तयार केले आहेत मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा. PDF घ्यायचे असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल. जितकी जास्त रिव्हिजन होईल तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायच्यात आपल्याला 10,000 प्रश्नांच्या PDF या ठिकाणी असणार आहेत ₹249 ला पहा. तुम्हाला काय करायचं बघा 932523 0840 या नंबरला बघा ₹249 या ठिकाणी फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे किंवा हा जो काही QR दिसतोय या QRला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी एका मिनिटामध्ये सर्व PDF पाठवून देईल आणि लगेचच्या लगे आपल्याला त्या PDF वरती तुटून पडायचा आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा. जेवढा जास्त वेळ होईल बघा तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल.
त्यामुळे लवकरात लवकर घ्या. पहा आपल्याकडे आता वेळ आहे बघा. वेळेचा सदुपयोग करायचा बघा. नंतरून पी-डी-एफ घ्या. तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार. तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या पी-डी-एफ घेऊन टाका मित्रांनो. जास्त काही सांगत नाही. कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा आहे बघा. ₹249 काहीच नाहीत. कुठं पण गेलो तर आपले असेच खर्च होऊन जातात. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. ₹249 ला तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्नांची पी-डी-एफ मिळून जातील. निरंतर हा शब्द खालीलपैकी कोणत्या गटात मोडतो? चला सांगा पटकन. तर मित्रांनो हा उपसर्ग घटित. ऑप्शन क्रमांक 1 उपसर्ग घटित मध्ये मोडतो. पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, लेखकासाठी निर्मितीचा आनंदच मोठा असतो या वाक्यामध्ये कर्ता आपल्याला ओळखायचा आहे. पहा त्याला ओळखा पटकन कर्ता. तर आनंदच बघा, आनंदच. नेक्स्ट आहे पहा खालीलपैकी तत्सम शब्द आपल्याला ओळखायचा आहे. पहा खालीलपैकी तत्सम शब्द. तत्सम शब्द म्हणजे मित्रांनो संस्कृत मधून जसेच तसे आलेले शब्द. चला द्या उत्तर. तर उत्सव ऑप्शन क्रमांक 1 उत्सव. नेक्स्ट मित्रांनो कोणत्याही वाक्यात अथवा काव्यात एक किंवा अधिक वर्गाची पुनरावृत्ती होते तेव्हा कोणता अलंकार तयार होतो? कोणता अलंकार तयार होतो? तर अनुप्रास अलंकार तयार होतो मित्रांनो. कोणत्याही वाक्यात किंवा काव्यामध्ये एका किंवा अधिक वर्णाची पुनरावृत्ती होते त्यावेळेस अनुप्रास अलंकार तयार होतो. चला 14 नंबरचा प्रश्न आहे. खालीलपैकी अव्ययभाव समासाचं उदाहरण कोणतं आहे? खालीलपैकी अव्ययभाव समासाचं उदाहरण कोणतं आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 आमरण. लक्षात ठेवा आमरण हे काय बघा अव्ययभाव समासाचं उदाहरण आहे. चला पुढचा प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. सागराने गर्जना केली. सागराने आपल्या भाषणाला पूर्णविराम दिला. वरील वाक्याचं केवळ वाक्य आपल्याला बनवायचं आहे. पहा मित्रांनो या ठिकाणी केवळ वाक्य बनवायचं आहे. तर बघा सागराने गर्जना करून आपल्या भाषणाला पूर्णविराम दिला हे झालं याचं केवळ वाक्य. तुला जे समजत नाही ते तू शिक्षकास विचारावे. वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर हे मित्रांनो मिश्र वाक्य ऑप्शन क्रमांक 1 मिश्र वाक्य. शिकारीने शिकार केली. बघा शिकारी आणि शिकार केली यामधला आपल्याला प्रयोग ओळखायला लावलाय. तर मित्रांनो या ठिकाणी पहा कर्मणी प्रयोग आहे ऑप्शन क्रमांक 2 कर्मणी प्रयोग. पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी केवळ प्रयोगी अव्यय कोणता आहे? अरे रे ही काय मित्रांनो केवळ प्रयोगी अव्यय समजलं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो त्या भिकाऱ्याला मी एक सदर दिला शिवाय 1 रुपये दिला. वरील वाक्यामध्ये शिवाय हे अव्यय उभयनव्य अव्ययाच्या कोणत्या प्रकारामध्ये येतं? चला द्या उत्तर. 3 सेकंद आहेत आपल्याकडे. तर मित्रांनो हे प्रधान ऑप्शन क्रमांक 1 प्रधानत्व सूचक मध्ये येतं. पहा नामाला जोडून येणारे वर खाली समोर हे कोणत्या जातीचे शब्द आहेत? चला द्या उत्तर. हे कोणत्या जोडून आलेल्यावर काय होतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे शब्द योग्य अव्यय. जोडून आले की शब्द योग्य अव्यय तयार होतात. समजलं. जाणून बुजून हे कोणत्या प्रकारचं क्रियाविशेषण आहे? सांगा उत्तर. तर मित्रांनो हे काय साधित क्रियाविशेषण ऑप्शन क्रमांक 4 साधित. बाळ दररोज शाळेत जाते या वाक्याचा अपूर्ण भूतकाळ करा. बाळ दररोज शाळेत जातो या वाक्याचा अपूर्ण भूतकाळ आपल्याला करायला लावलाय. चला द्या उत्तर. आपल्याला या ठिकाणी 3 सेकंद मिळतील. तर बघा बाळ दररोज शाळेत जात होता हे झालं अपूर्ण भूतकाळामध्ये. पुढचा प्रश्न मित्रांनो खालील वाक्यामधील क्रियापदावरून कोणता बोध होतो? तेवढं राहिलेलं लिही बरं यामधून कोणता बोध होतो? आपल्याला उत्तर देण्यासाठी 3 सेकंद आहेत. तर बघा या ठिकाणी आज्ञा केली म्हणून काय झालं आज्ञार्थी. बोलका पोपट उडून गेला या वाक्यामधील बोलका हे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? तर मित्रांनो हे धातुसाधित विशेषण आहे ऑप्शन क्रमांक 1. मी आम्ही आपण स्वतः ही कोणती सर्वनामे आहेत? मी आम्ही आपण स्वतः ही कोणती सर्वनामे आहेत? तर मित्रांनो ही पुरुषवाचक सर्वनामे आहेत. ऑप्शन क्रमांक 1 पुरुषवाचक सर्वनामे. देशामध्ये सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग कोणत्या राज्यामध्ये आहेत? कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र. देशातील पहिलं केंद्रीय आदिवासी विद्यापीठ हे कोणत्या राज्यातील मुलुगु येथे स्थापन करण्यात येणार आहे? द्या उत्तर. तेलंगणामध्ये मित्रांनो लक्षात ठेवा तेलंगणा. विटा येथे आयोजित 42व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण? कोण होते मित्रांनो? प्राध्यापक रंगनाथ पठारे हे होते. समजलं. कोणत्या वाहन उत्पादक कंपनीने सौर ऊर्जेवर चालणारं देशातील पहिलं अल्ट्रा फास्ट चार्जिंग स्टेशन उभारलेलं आहे? चला द्या उत्तर. आपल्याला 3 सेकंद मिळतील. कोणती कंपनी मित्रांनो
ऑडी, लक्षात ठेवा मित्रांनो, ऑडीने हे तयार केलेले पहा. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार 2023 हा कोणाला जाहीर झाला? तर कोणाला झाला मित्रांनो? इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार डॅनियल बेनेबोईम अली अबू अव्वाद यांना हा जाहीर झाले पहा. ऑपरेशन दुधी या बंडखोरीविरोधी ऑपरेशनचं कोणत्या भारतीय सशस्त्र दलाने नेतृत्व केलं होतं? कोणत्या भारतीय सशस्त्र दलाने नेतृत्व केलं होतं? चला द्या उत्तर. तर आसाम रायफल याचं बरोबर उत्तर आहे पहा. चला पुढचा प्रश्न आहे पहा. कोणत्या देशाची मध्यवर्ती बँकेने हेलो नावाची नवीन पेमेंट प्रणाली चालू केली आहे? चला द्या उत्तर. तर रशियाने चालू केली पहा. सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालयाने महिलांसाठी टिंबटिंब या नावाची विशेष उद्योजकता प्रोत्साहन मोहीम चालू केली आहे. तर समर्थ, कोणत्या? समर्थ नावाची. नेक्स्ट मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या देशाने आपली पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन चालू केली आहे? तर जपाननी याचं योग्य उत्तर होईल. पुढीलपैकी कोणत्या कलमांतर्गत संसदेच्या शेषाधिकाराचा उल्लेख करण्यात आला आहे? चला द्या उत्तर. तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 248. कलम 248. वजन मापे कोणत्या सूचीतील विषय आहेत? वजन मापे कोणत्या सूचीतील विषय आहेत? समवर्ती सूची, लक्षात ठेवा समवर्ती सूची. भारतीय राज्यघटनेमध्ये राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत कोणत्या देशाकडून घेण्यात आली आहे? बघा, राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत. तर मित्रांनो, आयर्लंड हे आपलं याचं योग्य उत्तर येईल. ऑप्शन क्रमांक 1 आयर्लंड. खालीलपैकी कोणती मूलभूत कर्तव्ये आहेत? खालीलपैकी कोणती मूलभूत कर्तव्ये आहेत? तर मित्रांनो, सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणे हे सुद्धा आहे. भारताच्या सार्वभौम अखंडतेचं आणि ऐक्याचं रक्षण करणे सुद्धा, आणि वैज्ञानिक स्वभाव आणि मानवतावाद विकसित करणे. बघा, हे तिन्ही पण काय आहेत? मूलभूत कर्तव्य आहेत. चला पुढचा प्रश्न आहे बघा. लोक आयुक्ताची संस्था प्रथम कोणत्या राज्यामध्ये निर्माण केली? कोणत्या राज्यात निर्माण केली? तर महाराष्ट्रामध्ये याचं बरोबर उत्तर होईल. द्रवावर दाब वाढवल्यास काय होईल? बघा, जर आपण द्रवावर दाब वाढवला तर काय होईल? तर काय होईल मित्रांनो? द्रवाचा उत्कलांक वाढतो पहा. वृक्षाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला कोणतं काय म्हणतात? बघा, वृक्षाचा अभ्यास करणाऱ्या तर काय म्हणतात मित्रांनो? डेंट्रॉलॉजी असं म्हणतात पहा. ब्रॉन्झ मिश्रणातून कोणत्या धातूचा समावेश होतो? ब्रॉन्झ मिश्र धातूत कोणत्या धातूचा समावेश होतो? चला सांगा पटकन. तर मित्रांनो, तांबे आणि कथीलचा या ठिकाणी समावेश होतो. महाकाव्य हे मासिक कोणाचं होतं? महाकाव्य हे मासिक कोणाचं होतं? तर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचं होतं पहा. ऑप्शन क्रमांक 1. पंडित मदन मोहन मालवीय यांनी हिंदुस्थानचा शेवटचा राजा असा उल्लेख कोणाचा केला होता? तर सयाजीराव गायकवाड यांचा केला होता पहा. समजलं? नेक्स्ट मित्रांनो, शेम्पेन ही आदिवासी जमात भारताच्या कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये आढळते? अंदमान आणि निकोबारमध्ये आपल्याला ही पाहायला मिळते. भारतामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत? तर 12 ज्योतिर्लिंग आपल्या भारतात आहेत पहा. बोमडिला खिंड कोणत्या राज्यामध्ये आहे? चला द्या उत्तर. बोमडिला खिंड कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो, ही अरुणाचल प्रदेशमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कुठं? अरुणाचल प्रदेश. कोकणामध्ये आर्द्रतेचं प्रमाण नेहमी जास्त असण्याचं कारण कोणतं आहे? बघा, कोकणामध्ये समुद्र किनाऱ्यामुळे हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. आंबोली आणि इगतपुरी येथे कोणत्या प्रकारचे अरण्य आपल्याला पाहायला मिळतं? तर उष्णकटिबंधीय आणि निमहरित अरण्य आपल्याला पाहायला मिळतं. टिंबटिंब या दिवशी जीएसटीची अंमलबजावणी झाली. बघा, जीएसटी कधी अंमलबजावणी झाली? तर 1 जुलै 2017 आपल्याला लक्षात ठेवायचे पहा. 2017 पर्यंत आले असेल तर सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्हाला तुमच्या भविष्याची अतिशय काळजी पहा. करिअरबद्दल तुम्ही अतिशय चिंतेमध्ये आहात. तर मित्रांनो पहा, आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे पहा. कारण की जर आपल्याला पुण्याला जायचं असेल तर आपण बघा या ठिकाणी मुंबईची गाडी धरली तर आपण जेवढं जास्त वेगाने जाणार तितकं जास्त आपण आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळं योग्य दिशा खूप महत्त्वाची असते बघा. त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण टोटल या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF तयार केलेत पहा. ह्या PDF मित्रांनो तुम्हाला
या ठिकाणी ₹249 पेमेंट केल्यानंतर एका मिनिटामध्ये मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. लिपिक पदासाठी त्याचबरोबर शिपाई पदासाठी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही कोणताही फॉर्म भरला असेल, दोन्ही दोन्ही पण फॉर्म भरला असेल त्याचेसुद्धा या ठिकाणी PDF मिळून जातील मित्रांनो. ₹249 तुम्हाला फोनपे, Google Pay करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल पहा. जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर फोनपे, Google Payमध्ये जा किंवा या नंबरला तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला सर्व PDF या ठिकाणी पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायचे आहेत पहा. नंतर हॉल तिकीट आले, नंतर आपलं बघा या ठिकाणी पटकन ऑनलाईनची प्रोसिजर लई फास्ट असते पहा. लवकरात लवकर या ठिकाणी आपण जर अभ्यासाला लागलो, तर तोच आपलं रिव्हिजन जास्त होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल.